सृजन विरार निर्मित या सांज मैफिलीची या नव्या मराठी भावगीताचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी वसई येथे उत्साहात पार पडला. एखाद्या संस्थेच्या युट्यूब चॅनलवरून प्रकाशित होणाऱ्या गीताचा असा स्वतंत्र प्रकाशन सोहळा आयोजित होणे ही वसई विरार परिसरातील कदाचित पहिलीच वेळ ठरली. श्रद्धा प्रभू म्हणजेच धनश्री यांच्या काव्याला संगीतकार संदीप फाटक यांनी संगीतबद्ध करून गायिका प्रज्ञा गावंड यांनी गायलेले हे गीत डी फॅक्टरी आणि डी सोल्युशन यांचे संचालक श्री नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सायंकाळी 6:15 वाजता सृजन विरार या युट्यूब चॅनलवर प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी श्री नितीन म्हात्रे यांच्या समवेत वसई विरार मधील कला आणि साहित्य क्षेत्रातील आवड असणारी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यात वसई विरार महानगरपालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या माजी सभापती सौ माया चौधरी, ज्येष्ठ पत्रकार स्तंभलेखक श्री अनंत सामंत, पत्रकार श्री सुहास बिराडे, श्री अनिल गुरव, संगीत आणि नाट्यकर्मी श्री रघुनंदन बर्वे, जयंत बर्वे, ज्येष्ठ चित्रकार श्री सुभाष गोंधळे, कवयित्री सौ दीपाली ठाकूर, उद्योजक श्री राहुल गव्हाणकर तसेच शेफ श्री अरुण पै, ज्येष्ठ गझल गायक श्री चक्रवर्ती, निवृत्त रेल्वे अधिकारी श्री बंडोपाध्याय यांचा सहभाग उल्लेखनीय होता. या सोहळ्याच्या निमित्ताने डी फॅक्टरी आणि डी सोल्युशन यांच्या वतीने सर्व मान्यवरांना भगवद्गीतेच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या. या प्रसंगी गीताचे सादरीकरण झाल्यानंतर मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शांत भावपूर्ण भावगीतांचा सुवर्ण काळ पुन्हा जिवंत करणारे गीत आज ऐकावयास मिळाले असे अनेक सुंदर अभिप्राय या प्रसंगी व्यक्त करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी संपूर्ण हा सोहळा इथे करण्यासाठी नितीन सर आहेत किंवा त्यांच्या डी फॅक्टरीच्या सर्व सहकाऱ्यांनी, लॅरिल मॅडम यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. सोनबाई आहेत सरांच्या, त्यांनी सगळी व्यवस्था केली आहेत. आपल्या वतीने जोरदार टाळ्या, कारण इतका छान सोहळा इथे करण्यासाठी जेव्हा यांनी शब्द दिला तेव्हा पडद्यामागे सगळी जबाबदारी यांनी स्वीकारली होती आणि सर्वजण आग्रहांचे आमंत्रण स्वीकारून आलात. त्याचं खरोखर या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि सर, असेच आशीर्वाद आणि पाठबळ तुमच्याकडनं सातत्याने मिळावेत आणि डी फॅक्टरीमध्ये लवकरच डी स्टुडिओसुद्धा स्थापन व्हावा, जेणेकरून आम्हाला अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी आम्हाला इथे करता येतील. रेकॉर्डिंग, एडिटिंग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे करू शकतो आम्ही. गाणं ऐकल्यानंतर हे खूपच लोकप्रिय होईल या शुभेच्छा मी आपल्या टीमला देतो. सृजन विरारची ही संपूर्ण टीम जी आहे ही माझ्या घरचीच टीम आहे, त्यामुळे घरातल्या लोकांना भरभरून बोलता येत नाही. जर बाहेरचं जेव्हा असतं तेव्हा, कारण अनेक वर्ष यांच्याबरोबर काम करतो आहे. परंतु या निमित्ताने एवढंच एक मी सांगेन, संदीप पाठक आणि सुहास बिराडेजी इथे आहेत. इथे डी फॅक्टरीमध्ये आम्ही काम करताना व्यवसायाशी संलग्न असलेलं हे आमचं डी फॅक्टरी कोवर्किंग स्पेस हे आहे. आणि या माध्यमातून त्यांचा नेहमीच आग्रह असतो का इथे एखादा स्टुडिओ चालू करा. आणि अनायसे आम्ही काही विचार न करता तुम्ही आज जे गाणं इथे प्रदर्शित केलेलं आहे, दाखवलेलं आहे, तर नक्कीच आम्ही हा पण पुढे विचार करू. मला इथे गीतकार म्हणून माझं मनोगत व्यक्त करायचं आहे. गीतकार वगैरे खूप मोठा शब्द आहे, मला माहिती आहे. मी फार तर असं म्हणेन की मी एक छान काव्य लिहिण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करताना मुळात माझा पिंड गायिकेचा आहे. पण एखादा गाण्याचा अभ्यास करताना गायकी ही सगळ्यात शेवटी येते हे मला पहिल्या दिवसापासून माझ्या गुरूंनी शिकवलं, की गाण्याची सुरुवात होते ती गाण्याच्या शब्दांपासून, मग त्याला संगीतकार चाल देतो आणि नंतर शेवटी गायिका किंवा गायक ते गाणं व्यक्त करतात. त्यामुळे गाण्याचा अभ्यास करतानाच याची सवय झाली होती की गाणं गाण्याच्या आधी त्या गाण्याच्या शब्दातून त्या गीतकाराला काय म्हणायचं आहे हे आधी समजून घ्या. मग ते काव्य संगीतकाराने कसं इंटरप्रेट केलं आहे ते बघा, त्याने कशी चाल दिली आहे, त्याचा काय त्याच्यामागे विचार असेल हे बघा, आणि सगळ्यात शेवटी येतो तो भाग गायकाचा असतो. त्यामुळे आज मला नितीन म्हात्रे सर मगाशी म्हणाले की तुझा असा थोडा उलटा प्रवास, तर खरं तर उलटा प्रवास नाही आहे, तो प्रवास खूप वर्षापूर्वी सुरू झाला होता. फक्त आता त्याला थोडीशी कुठेतरी व्यक्त व्हायला वेळ मिळते किंवा व्यक्त व्हायला योग्य व्यासपीठ मिळते असं मला वाटतं. आणि यासाठी मी तुमचे खूप आभार मानेन की सृजन विरारच्या चॅनलवर माझी 2 गाणी आलेली आहेत. मॅडम,
मला वाटलं बोलल्या किंवा कुठेतरी वाचलेलं, नाणी आणि गाणी, नाणी संपून जातात पण गाणी हा इटर्नल असतात, अनंत असतात. तर नेहमी गाण्यामध्ये रोज म्हणजे आमचं एक रिच्युअल आहे मिल्टे, त्याचे आमचे अपरेशाचार्य म्हणतात की त्यांनी आम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलं कसं जगायचं. तर तुम्ही रोज कोणातरी लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करा आणि रात्री जरी तुमचा आवाज खराब असेल तरी कुठलं तरी एक गाणं गा आणि झोपा. बघा तुमचं लाईफ एकदा आनंदी राहील. अतिशय सुंदर अशी भेटवस्तू मिळालेली आहे. म्हणजे ती असं म्हणेन की आपल्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय मौल्यवान आहे. आणि या संगीत कार्यक्रमामध्ये नेहमीच आपल्या वसई तालुक्याला अतिशय भूषणास्पद असं सृजन हे नाव आहे. त्याच्यामागे नक्कीच श्रद्धा प्रभू आणि आमचे मित्र फाटकजी, संदीप फाटकजी यांचं खूप मोठं ते योगदान आहे. आणि विशेष म्हणजे सर्व कलाकारांना सोबत घेऊन त्यांना ते पुढे आणतात, हे त्यांचा विशेष गुण आहे. खरोखर आजचा हा असा एक हृदय सोहळा मी म्हणेन. किती छान. संदीप, तुझं कौतुक करावं तेवढं आहे. असं वसई तुझं आणि वसई विरारमध्ये तुझं एवढं मोठं योगदान आहे. संगीत क्षेत्र गेले मला वाटतं जवळजवळ 30-35 वर्ष झाली असतील अविरत हे तुझं क्षेत्र, तुझं नवीन काहीतरी संकल्पना असतात आणि तू लोकांसमोर अगदी छान प्रकारे ते सादर करत असतोस. एक वेगळं आगळं वेगळं असं तुझं काहीतरी एक स्थान आहे नक्कीच म्हणेन. आणि तुला साथ देणारे सगळे पाऊलं पडते पुढे. अच्छा श्रद्धा खरोखरच म्हणजे छान संगीत, म्हणजे ते स्वतः गायिका आहे, लेखिका आहे आणि संगीतही तिने दिग्दर्शन केलेलं आहे. आणि आता आज स्वतः काव्यलेखन, किती सुंदर, किती काय सुंदर शब्द आहेत याचे. अक्षरशः म्हणजे हृदयाला भिडणारे शब्द आहेत मी म्हणणे. खूप छान. म्हणजे त्यातलं जी अर्थता किंवा काय आहे ना, खूप मनाला भिडते अगदी. आणि प्रज्ञानी पण इतकं सुंदर त्याचं सादरीकरण केलेलं आहे. आणि बाकीचं काय त्याची एकंदरीत असं तो बॅकग्राऊंड पण सुंदर घेतलेलं आहे, सगळं शूटिंग पण फार छान झालेलं आहे. मग काही शब्दच नाही आहेत या तुझ्या या उपक्रमाला. तर तुला भरभरून शुभेच्छा आणि असंच तुझं क्षेत्रात असं भरभरून तुला पुढे पाहू तुझं पडत राहो. सर्वप्रथम सृजन विरार टीमचे मनापासून अभिनंदन. तुमची वाटचाल यापुढेही अशीच राहो आणि भरपूर अशी सुंदर सुंदर गाणी ऐकायला मिळत ह्या शुभेच्छा आणि या सदिच्छा व्यक्त करते. असं म्हणतात सॉन्ग हॅज लॉंगेस्ट लाईफ. तर मला वाटतं की ह्या गाण्याचे शब्द, गाण्याची धून आणि ह्यामुळे हे वाक्य खऱ्या अर्थाने मला वाटते आपल्याला सर्वांना त्याची प्रचिती येईल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि खास करून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज जी भेट मिळाली आहे त्याबद्दल. आपल्या देशालाच संगीताचा खूप छान वारसा मिळालेला आहे. हिंदुस्थानी संगीत हे तर नक्कीच एक माइलस्टोन आहे. आणि नुकतंच मला वाटते पुलंच्याच गाठोडं ह्या पुस्तकामध्ये एक वाचलेलं वाक्य आठवतं आहे मला की ज्या देशात तत्त्वज्ञानसुद्धा गीतेच्या रूपात सांगितलं जातं त्या देशामध्ये गाण्याची महती आणखीन कोणत्या वेगळ्या शब्दात सांगायला हवी. तर अशी भगवद्गीता आम्हाला आज या ठिकाणी इथे भेट मिळालेली आहे. तर त्याबद्दल पुनश्च एकदा आभार. सर्वांना नमस्कार. इतका सुंदर कार्यक्रम झाला. आज रविवारचा दिवस आहे, तुम्हाला सुट्टी असेल पण माझा कामाचा दिवस आहे. माझ्या डोक्यामध्ये बातम्या होत्या पण हे गाणं ऐकल्यापासून ते गाणं माझ्या डोक्यामध्ये बसलं. आता बातम्या करू कशा मी आता. खूप सुंदर गाणं. आणि संपूर्ण सृजन टीम म्हणजे यांनी मला सांगितलं की कार्यक्रम 6:15 वाजता आहे. एक वेळ आपली ट्रेन लेट होऊ शकते पण सृजनचा कार्यक्रम कधीच लेट होत नाही हे मला माहिती होतं. ते 6:15 म्हणजे 6:15 तर मग धावत मी इकडे कार्यक्रमाला आलो. आणि मला वाटलं छोटासा कार्यक्रम असेल पण इतका मोठा कार्यक्रम, इतकी मोठं लोक सगळे आली म्हणजे एवढी सगळी लोक एकत्र भेटणं ही पर्वणी आहे बाबा. सगळे चित्रकार, गझलकार, बाबा इतकी मोठी सगळी लोकं आली तिकडे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. सगळ्यात ह्या कार्यक्रमाला म्हणतात ना की कळस चढवला तो म्हणजे ही जी भेटवस्तू त्यांनी दिलेली आहे. तुमच्या नावात सृजन आहे पण हे कामातून पण सृजन आहेत ते. त्यांचे सगळे उपक्रम आता मगाशी त्यांनी सांगितलं ते एक नवीन काहीतरी विद्यापीठाचा उपक्रम करतात. तो पण सुद्धा पहिलाच मला वाटतं उपक्रम असणार आहे आपल्या या भागातला. इवन डी फॅक्टरीसुद्धा ही संकल्पना कोणाला माहिती नव्हती. ही परदेशातली संकल्पना होती, ती मुंबईत कुठेतरी आली पण ती आपल्या धवलने इथे आणली आणि यांनी ती वाढवली. आणि ही इतकी सुंदर संकल्पना डी फॅक्टरीची आहे, इतक्या लोकांना उपयोग होतो. हे सुद्धा एक प्रकारचं सृजनच आहे. वसईकर कोवर्किंग सृजनच आहे एक प्रकारचं.
तर अशी सगळी लोक इथे आलेत, जोडले गेलेत आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची तुम्ही संधी दिली, हा माझा बहुमान मी समजतो. असेच कार्यक्रम करत राहा. तुमचं गाणं खूप सुंदर आहे. श्रद्धा प्रभू तर मला CA म्हणून माहिती होत्या, पण CA सुद्धा इतके प्रतिभावान असतात, आकडे मुडीच्या बाहेर जाऊन तुम्ही काम करतात. हो, मी तुमचे कार्यक्रम गाणं पण ऐकलेलं आहे. आवाजही सुंदर आहे, लेखन सुंदर आहे, सगळ्याच बाबतीमध्ये सृजन टीम एकदम परिपूर्ण आहे, सगळा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. संगीताच्या नावाखाली मराठी जो काही आचरटपणाचा अतिरेक चालू आहे वेस्टर्नच्या नावाखाली, त्या पार्श्वभूमीवर अस्सल मातीतलं संगीत तुम्ही दिलं. अस्सल मातीतलं संगीत की जे इमॉर्टल आहे. नौशाद साहेबांचा अल्बर्ट हॉलला एक कार्यक्रम होता. तर इंग्लिश पत्रकार BBC वगैरे थोडेसे खोचक असतात. तर कार्यक्रमामध्ये आपला लताबाई पण होत्या. आपला कार्यक्रम झाला, त्यांचंही म्युझिक झालं आणि पत्रकारांनी इंटरव्हलला प्रश्न विचारला, वेस्टर्न आणि भारतीय संगीतात फरक काय? ते सांगताना पण मला भरून येते. ते म्हणाले, तुमच्या वेस्टर्न संगीतावर शरीर नाचतं, आमच्या संगीतावर आत्मा नाचतो. तसं संगीत तुमचं आहे आजचं, हे इमॉर्टल आहे. हा अतिरेक आपलं हे अतिशयोक्ती नाही, सुंदर शब्द आहेत, कळलं की नाही. हे दुर्दैव आपलं की हे वसईमध्ये अडकून पडले, नको ते आज चमकत आहेत. तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळायला हवा आणि एवढा मोठा आधारस्तंभ असताना ते शक्य होईल. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. सरांना नेहमीच पहिलं काहीतरी करायचं असतं. माझा मुलगा फ्रीलान्सिंग फोटोग्राफी करतो, पण पहिल्यांदा त्यांनी त्याला गाण्याचं शूटिंग करायला सांगितलं. त्या थोडंसं त्याचं असं झालं की मी हे नाही करत, पण सर म्हणाले नाही करायचंच. आणि मग मॅडमच्या गाण्याचं त्यांनी शूटिंग केलं. त्यानंतर ह्या गाण्याचं शूटिंग केलं. मला अतिशय आनंद, म्हणजे मी सांगू नाही शकत की तुम्ही कितीतरी वेगळ्या क्षेत्राशी त्याची ओळख करून दिली. आणि म्हणजे आज आई म्हणून तो आनंद खूप वेगळा आहे. म्हणजे आज गाणं बघताना श्रद्धाचं लेखन, म्हणजे ज्या वेळेला सृजनचे कार्यक्रम होतात त्यावेळेला जे गाण्यांच्या मध्ये आपण जे अगदी मनापासून ऐकत असतो प्रत्येक गाण्याविषयी, ते सगळं श्रद्धानी लिहिलेलं असतं. निवेदन श्रद्धा उत्तम लिहिते हे माहीत होतं, पण श्रद्धाचं गीतकार म्हणून हे रूप सगळ्यांना आता नव्याने दिसतंय, जसं मलाही दिसलं. अतिशय सुंदर शब्द, गायलंही खूप छान आहे, संगीत छान आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या सगळ्यासोबतच माझा हा आनंद खूप वेगळा माझ्यासाठी होता. तर त्यासाठी तुम्हा सरांचे मनापासून खूप खूप आभार. आणि जसं सर म्हणाले मगाशी की एक वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आज ह्या निमित्ताने सगळ्यांशी भेट झाली, हा एक उत्तम योग होता. तेव्हा सर मला बोलायची संधी दिली, धन्यवाद. कारण कधी काळी म्युझिक देखील माझं पॅशन होतं. इथे बसलेले बर्वे सर आहेत, त्यांना माहिती असेल, आमचाही एक छोटासा गाण्याचा कार्यक्रम ग्रुप होता, ज्याचं नाव मगाशी कोणीतरी पाऊलं पडते पुढे त्यांनीच म्हटलं, आणि त्या गाण्यात आमच्या ग्रुपचं नाव होतं मराठी पाऊलं पडते पुढे. आणि त्या निमित्ताने एक वेगळी ओळख तुम्हाला करून देतो. अनंत सामंत अतिशय उत्तम ढोलकं वाजवतात, ढोलकी उत्तम अजूनही वाजवतात. आता वाजवतात की नाही माहीत नाही मला, पण ते आमच्याकडे वाजवायचे. ते उत्तम लेखक आणि कवी आहेच, पण ते अतिशय चांगलं ढोलकं वाजवायचे. या निमित्ताने मला अनेक लोकांची नव्याने ओळख झाली. सुभाष तर माझा खूप लहानपणापासूनचा मित्र म्हणा, ज्येष्ठ मित्र म्हणा असा आहे. आनंद सामंत आहेत, बर्वे, रघु आहे, सगळेच आहेत. पण या निमित्ताने मला नितीन म्हात्रेंची एक वेगळी ओळख झाली. मला माहिती नव्हतं. डी फॅक्टरी आहे मला माहिती होतं. मला माहिती होतं की ते सामाजिक क्षेत्रात आहेत किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीवरती आहेत किंवा राजकीय त्यांची ओळख असेल. पण त्या सर्व चेहऱ्यांच्या मागे लपलेला हा सृजन चेहरा मला आज निमित्ताने पाहायला मिळाला. त्याबद्दल संदीपचं मी खरंच मनापासून कौतुक
आणि आभार. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, माझ्या घरी मी आत्ता एक बऱ्यापैकी असं म्हणावं असं देवघर बनवलेलं, म्हणजे बनवलं आहे. त्याची अजून त्याच्या देवाची प्रतिष्ठापना त्यात झालेली नाही आहे. आणि त्यात एक गोष्ट राहून गेली होती की चांगली गीतेची एक प्रत. आणि मी नितीन सरांचं धन्यवाद की त्यांनी त्यानिमित्ताने मला दिली. मी त्यात ठेवीन, त्याची रोज पूजा करीन. आणि ही पूजा करण्यासारखीच इतकी सुंदर डेकोरेटिव्ह दिली, त्याबद्दल धन्यवाद. संदीपला त्याच्या पुढील सर्व कार्यक्रमांसाठी मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी मला बोलवून 2 शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून परत एकदा धन्यवाद. खूप मोठे चेहरे आहेत समोर. ॲक्च्युली मी कॅमेऱ्याच्या मागून बोलणारा माणूस आहे. असं अचानक स्टेजवरती आल्यानंतर जर काय म्हणतात आपण थोडंसं थरथरायला होतं. पण आत्ताच्या घडीला जे म्हटलं जातं की इंस्टाग्राम इज स्प्रिंट आणि यूट्यूब इज मॅरेथॉन, तसंच संगीताच्या बाबतीत आहे. जे सिनेमाच्या याच्यामध्ये जे गाणं चालतं दॅट इज स्प्रिंट, आणि हे जे काय बघतो दॅट इज मॅरेथॉन. कारण अशा पद्धतीचं गाणं कंपोज करून ते रिलीज करायला खूप कष्ट लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सृजन लागतं, तेव्हाच अशा पद्धतीचं कंपोजिशन होतं. मला म्हणायचं गाणं फक्त ऐकणं, जेव्हा आपण यूट्यूबवरती टाकतो त्यावेळी ते फक्त ऐकणं नसतं ना, ते बघणंही असतं. सो स्क्रोलिंग स्टॉप करणं असतं ना, ते शक्य आहे त्याच्यामध्ये. आपापसात गप्पा मारण्यापेक्षा एक चांगला प्रसंग सांगतो. हे मगाशी आपला जो विषय झाला संगीताचा, पूर्वीचे संगीतकार इन्स्पिरेशन घ्यायचे, एकमेकांना रिस्पेक्ट करायचे. आतासारखं हे नव्हतं. एकदा रोशन संगीतकार ते SD बर्मन साहेबांकडे आले सकाळी सकाळी आणि म्हणाले, तुम्ही जी चाल दिली आहे ना, ठंडी हवाए, मी का गातोय माहिती आहे, मी भसाडा गातोय पण तुम्हाला सूर कळण्यासाठी. लहरा के आए रुत है जवां तुमको यहाँ कैसे बुलाए, ही चाल म्हणजे मला एवढी आवडली आहे. मला जर संधी मिळाली ना तर मी यात थोडा फरक करून ती मी लावणार, एवढी मला आवडली. आणि असा एक योग आला आणि SD बर्मननी संगीत दिलं. ते गाणं असं रहे ना रहे हम, स्केल बदलला आहे. महका करेगी बनके कली बनके सबा राहे वफा में. हे ऐकायला RD बर्मन छोटेसे बसते ते वडिलांच्या बाजूला. रोशन गेल्यानंतर ते म्हणाले, दादा मला जर संधी मिळाली तर मला पण ही चाल आवडली, मी काहीतरी करणार. आणि मध्ये 30-35 वर्षाचा कालावधी निघून गेला. सागर किनारे दिल ये पुकारे, परत स्केल बदललाय. तू जो नहीं तो मेरा कोई नहीं, ह्याला म्हणतात संगीत. तर त्या वाटे, आता हा परत अतिशयोक्ती नाही, हा त्या वाटेवर चाललाय. चांगलं चाललंय. पुन्हा एकदा तुम्हाला अभिनंदन दोघांचं. धन्यवाद, तुम्ही सगळे आपला वेळ काढून इथे आलात. आय एम नॉट अ गुड स्पीकर, तर भावना समजून घ्या, शब्दांकडे लक्ष देऊ नका. एकतर अभिनेत्री मी नाही आहे, माझी लहान बहीण अभिनेत्री आहे. तिने जेवढं शिकवलं आहे तेवढं थोडाफार अभिनय जमतो. आणि गाण्याबद्दल म्हणायचं तर मी 100% दिलं आहे माझं. जसं संदीपदादांनी करून घेतलं, श्रद्धाताईंचे शब्द म्हणजे आम्ही अगदी ग्रामरपासून, म्हणजे आधी ते या सांज मैफिलीची असं होतं. तर मग दादा म्हणाले की नाही, शब्द तुटला जातोय तर तसं नसावं, म्हणून मग आम्ही या सांज मैफिलीची हे केलं. आणि अजून गाण्यात 1-2 ठिकाणी ग्रामर जिथे आम्हाला जसं वाटलं, म्हणजे आम्ही अगदी 2-3दा ते रेकॉर्ड केलं. म्हणजे ती अख्खी प्रोसेस त्यातून इतकं शिकायला मिळालं आम्हाला.
प्लस सृजनसोबत तर मी आय थिंक 2019पासून आहे. आणि आजचं हे गाणं तिच्या केळवणासाठी तिला डेडिकेटेड आहे आणि खूप छान गायलेली आहे. सगळ्यांनी तुझं कौतुक तू नसताना केलं, पण आपली सृजनची खासियत आहे, आपण वेळ पाळतो. 6:15 म्हणजे 6:15, त्यामुळे तुझी वाट बघता आली नाही. 6:15ला नितीन सरांच्या हस्ते आपण अनावरण गाण्याचं केलेलं आहे. आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात, आभार व्यक्त करतो. आणि ह्या गाण्यासाठी सितारची साथ केलेली आहे मंदार नामजोशी, आपल्या विरारमधलाच आहे, नंदाखाल येथे राहणारा राजेश रुमाव. आणि तुमचं हे जे संपूर्ण प्रोग्रॅमिंग, जो स्ट्रिंग्स पार्ट्स किंवा व्हायब्रोज किंवा हा जो कॉर्ड्स सगळा टाकला आहे, तो माझा सहकारी संघेश पवार यांनी सिंथेसायझरवर केलं. त्याच्या जोडीने मयूर पाटील म्हणून आहे, त्यांनी केलेलं आहे. आणि आदित्यची ओळख झालेलीच आहे. सोहमने या सगळ्यांना एकत्र आणून छानपैकी काम केलं. आणि माझा बालमित्र प्रसन्न घैसास, जो उत्तम चित्रकार आहे, गोंधळे सर परिचित आहेत, त्यांचा मुलगा पार्थ घैसास हा सुद्धा साऊंड आणि रेकॉर्डिंगमधला मास्टर आहे. त्यांनी ह्या गाण्याचं फिनिशिंग टचसाठी सोहमला अगदी व्यवस्थित मदत, एक रात्रभर जागून सोहमने आणि पार्थने काम केलेलं आहे. त्याचं नाव टाकायलाही तो तयार नव्हता, कारण तो सगळं क्रेडिट सोहमचं आहे. पण म्हटलं नाही, पार्थने मेहनत केलेली आहे, सतपाळ्यालाच राहतो आणि खूप मोठी मोठी प्रोजेक्ट्स करत असतो पार्थ घैसास. त्यांनी पूर्णपणे सोहमला त्याचं मदत केली. सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.